2014 मध्ये आपण डाळिंबाची बाग लावलेली आणि 2014 नंतर आपण 2000 म्हणजे 15ला पण क्रॉप घ्यायचा प्रयत्न केला. असे 2 क्रॉप आपले फेल्युअर गेले. म्हणजे आपल्याला शिकता वेळ लागला. विदर्भातला शेतकरी आहे, थोडा शिकायला वेळ लागला. पण आपण 2016 मध्ये ते बाग अशी फुलवली का जे म्हणजे बागेचं जे स्वप्न होतं, का बा त्या बागेपासून आपल्याला 40 लाख रुपयाचं नेट उत्पादन भेटणार 800 झाडातून. तर या प्रयत्नाला आपलं खरंच यश आलेलं आहे बुवा. पण त्या यशावर म्हणजे डाळिंबाची बाग विदर्भात होत नाही. पण तो आपण प्रयत्न यशस्वी केलेला होता. आणि त्या डाळिंबाच्या बागेत जेव्हा लिंबा एवढे फळं झाले, त्या लिंबा एवढ्या फळावर सगळे पोपट येऊन ताव मारून गेले. आणि ही बाग आहे की नाही पूर्ण 15 दिवसात त्यांनी खाली केली. आम्हाला जसं वाटलं की बाबा आता 50% नुकसान झालेलंच आहे. तर तेव्हा आम्ही फॉरेस्टमध्ये गेलो आणि फॉरेस्टवाल्याला सांगितलं की बाबा पोपटामुळं आमची बाग ही खराब झालेली आहे, खाऊन टाकलेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. तर फॉरेस्टवाल्यांनी आपल्याला तेव्हा काही मदत केली नाही. त्यांनी सांगितलं का पोपटामुळं असं काही होत नाही, नुकसान भरपाई भेटत नाही. पण शेवटी पोपट हा फॉरेस्टचा पक्षी असल्यामुळे आपण त्यांना सांगितलं का तुम्ही पाळल्यावर तुम्ही ₹25,000 चा दंड आम्हाला देतात, असं तुमच्या गॅझेटमध्ये लिहिलेलं आहे. आणि तो गॅझेटमध्ये तो पक्षी पण आहे नमूद. फॉरेस्टवाले ऐकले नाही. शेवटी आम्ही म्हणजे वकील साहेबाकडे जाऊन त्यांची सल्ला घेऊन ते कोर्टात पिटिशन दाखल केली. आणि महाराष्ट्र सेशन फॉरेस्टच्या अगेन्स्टमध्ये जाऊन आपण पिटिशन दाखल केली आणि 10 वर्षाच्या याच्यात तो आज आपल्याला रिझल्ट दिसत आहे. कोर्टाने 800 झाडाचं जे आपल्याला दिलेलं आहे नुकसान भरपाई, हे त्यांनी दिलेलं आहे 50-55%. पण मुळात आपल्याला 200 झाडाचं दिलं. 200 झाडाच्या ₹200 प्रमाणे. म्हणजे ₹40,000 आपल्याला त्याची नुकसान भरपाई भेटलेली आहे. अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे. फक्त त्यांचं जे हे केलेलं आहे, रिझल्ट आलेला आहे त्यात लिहिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.